सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीनं नोकरी व्यवसायाच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना आज सखोल विचार करावा. ऑफिसमध्ये जे ताणतणावाचं वातावरण होतं ते आता कमी होईल. एखाद्या नवीन प्रोजेक्ट संदर्भामध्ये चर्चा सुरू असेल तर तुमचे विचार तुम्ही स्पष्टपणे मांडा. सहकाऱ्यांसोबत तुम्ही आपुलकीनं वागा, म्हणजे कामं पटापट मार्गी लागतील. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असेल, परंतु तुम्ही जोडीदारापासून एखादी गोष्ट लपवलीत तर मात्र घरामध्ये वादाची ठिणगी पडू शकते. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजची वेळ चांगली आहे. तुम्ही जसं ठरवलंय तसं होण्यासाठी तुम्ही वेळेनुसार कामाचं नियोजन करा. आज तुम्हाला लाभाच्या संधी मिळू शकतात. ज्येष्ठांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचं ठरेल. नोकरी व्यवसायातील कामातनं घरातनं तुम्हाला मदत मिळेल. मदत घरातून मिळते म्हणून तुम्ही शांत बसू नका, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती ठीक असली तरी अनावश्यक खर्च टाळा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की आजचा दिवस मिथुन राशीसाठी जरी चांगला असला तरी करिअरमध्ये बदल करण्याचा विचार सध्या तरी तुम्ही बाजूला ठेवा. तुम्हाला काही चांगली संधी मिळाली तर त्याबद्दल पूर्ण खात्री असेल तरच पुढे व्हा, अन्यथा नको. तुम्हाला मेहनत करावी लागेल, त्याची तयारी ठेवा. अति मेहनतीमुळे थोडासा ताण येण्याची देखील शक्यता आहे, तेव्हा काळजी घ्या. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जोडीदाराचा तुम्ही सल्ला घ्या. काही मिळवताना काही गोष्टी गमवाव्या लागतात हे लक्षात ठेवा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन प्रोजेक्ट मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. तुम्ही नवीन काम करत असताना जास्त ताण तुम्हाला येतोय असं जर वाटत असेल तर वरिष्ठांना टीम वाढवण्याबद्दल तुम्ही सुचवू शकता. काही आर्थिक समस्या जर तुम्हाला येत असतील तर मित्रांकडनं मदत मिळेल. ऑफिसमध्ये काम करताना कोणी काही मदत मागितली तर नक्की करा आणि नोकरीच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी व्यवस्थित राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी दिवस चांगला आहे. आज तुमच्यासाठी काही शुभयोग आजचा दिवस घेऊन येतोय. करिअरमध्ये नवीन संधी यासह तुमचा मान वाढेल. तुम्ही स्वतःवरती खर्च करणार आहात. कुटुंबासोबत तुम्ही सहलीचं प्लॅनिंग तयार कराल. त्यासाठी आर्थिक तजवीज तुम्ही आधीच करून ठेवा. नोकरी असो किंवा व्यवसाय, काही अपूर्ण कामं तुम्हाला पूर्ण करावी लागतील. दुपारनंतर तुमची धावपळ वाढेल. घाईगडबडीमध्ये एखादी चूक होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही निर्णय घेताना सखोल विचार करा. तुमच्या घरातील वातावरण हे समाधानाचं राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वभाव म्हणजे एखाद्या कामासाठी ठाम निर्धार केला तर ते काम तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. तुम्ही अगदी तसेच वागणार आहात. तुमच्या कामाची जिद्द आणि हुशारी याचं सर्वत्र कौतुक होईल. तुमचं काम पूर्ण होईल, पण प्रयत्न मात्र तुम्हालाच करावे लागतील. घरासाठी काही वस्तू खरेदी करण्याचा आज योग आहे. अपूर्ण कामं एकामागून एक पूर्ण करण्यासाठी चांगली संधी आहे. प्रवासाचा योग असून प्रवासामध्ये मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी वेळ चांगली आहे.
जुन्या मित्रांसोबत तुमची भेट होणार आहे, परंतु यामुळे तुमच्या खर्चात देखील वाढ होईल. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मेहनत वाढवावी लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालणं तुम्हाला टाळावं लागेल. एकूणच ऑफिसमध्ये काही वाद होत असतील तर तुम्ही संयम बाळगा. संयमानं वागल्यानं तुम्ही जे काही करताय त्यावरती तुम्हाला फोकस करता येईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा बदलाचा आहे. व्यवसाय असो किंवा नोकरी, तुम्हाला उत्तम प्रगती करायची असेल तर बदल करणं आवश्यक आहे. तो बदल अगदी छोटा असेल तुम्हाला वाटेल, परंतु बदलाचा फार मोठा फरक तुम्हाला दिसून येईल. किरकोळ देणी बाकी असतील तर ती देऊन टाका, यामुळे मानसिक समाधान वाढेल. कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अथक मेहनत तुम्ही घेणार आहात. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी नोकरीमध्ये वातावरण ठीक असेल, परंतु प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. सहकाऱ्यांना प्रोत्साहन द्या किंवा त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करा, यामुळे कामं पटापट मार्गी लागतील. घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर त्यांच्या तब्येतीची तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. तुम्ही ताणतणाव कमी करण्यासाठी तसेच कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी सहलीचं प्लॅनिंग करणार आहात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आज फार काम मिळेल. तसेच छोट्या छोट्या गोष्टींचा देखील तुम्हाला फार विचार करावा लागेल, परंतु तुम्ही कामाचा अतिताण घेऊ नका. सकारात्मक विचार करा आणि कामामध्ये फोकस वाढवा. ध्यानधारणा आणि योग करा, यामुळे तुम्हाला फार फायदा होईल. घरातील लहान मंडळींकडनं तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्ही एखादी वस्तू काही दिवसांपासून दुरुस्त करत होतात तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याचे संकेत आहेत. घरातील वातावरण आज सकारात्मक राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी नोकरी असो वा व्यवसाय, वातावरण समाधानकारक असल्याचे संकेत आहेत. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची आज दाट शक्यता आहे. तुम्ही काम करताना घाई गडबड टाळावी. जर तुम्हाला काही समजलं नाही तर विचारून घ्यावं. ऑफिसमधील महत्त्वाचा प्रोजेक्ट आज मार्गी लागल्यानं सगळेजण आनंदामध्ये असतील. तुमच्या कामाचं देखील कौतुक होईल. प्रवासाचा योग असून त्यामध्ये तुम्ही सावध राहा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी मूळ ठीक नसेल. ऑफिसमध्ये थोडे चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतील. प्रतिकूल परिस्थितीमुळे तुमचं मन व्यथित होण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जोडीदाराची मदत घ्यावी लागेल. काही महत्त्वाचे खर्च आज अचानक समोर येतील आणि तुम्हाला ते करावे लागतील. बजेटकडे तुम्ही लक्ष ठेवा. कोणत्याही समस्येतनं मार्ग काढण्यासाठी सोपा उपाय म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.